नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वी. खांडेकर. कमलाकर. आता काही झाले तरी मागे वळून पाहायचे नाही असा निश्चय करून ललिता चालू लागली. ती सुमारे 100 पावले गेली असेल नसेल. एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे आपली मन एकसारखी धडपड करीत आहेत याची जाणीव तिला झाली. तिची गती मंदावली. निग्रहाने ती आणखी थोडी पुढे गेली. मग मात्र तिला राहावेना. ती थांबली. उन्हाची तिरीप चुकविण्याकरिता डोळ्यांवर हात धरून तिने गौरीच्या घराकडे पाहिले. गौरी अजून दारातच उभी होती. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण एखाद्या पुतळीप्रमाणे ती तिथे निश्चल उभी होती. तिची ती मोहक आकृती पाहून क्षणभर ललितेच्या मनात आले. असं धावत परत जावं, गौरीला कडकडून मिठी मारावी, नजरेला नजर भिडवून तिच्या डोळ्यातल्या पाण्यात खोल खोल बुडावं. तिथून कधी वर येऊच नये. लगेच आपल्या या वेड्या इच्छेचे तिला हसू आले. तिला वाटले, माणसाचे मन किती विचित्र आहे. एकाच वेळी ते अगदी भिन्न अशा 2 जगांमध्ये वावरत असतं. पहिले असते गोड स्वप्नांचे आणि स्वैर इच्छांचे. दुसरे असते कठोर व्यवहाराचे आणि असंख्य बंधनांचे. स्वप्ने असतात जाईजुईच्या फुलांसारखी, पण व्यवहार तो वेडा वाकडा काळा कुट्ट पाषाण. आता 4 घास खाऊन गौरीला लगबगीनं कचेरीला जायलाच हवं. आपल्याला सुद्धा घाईघाईने बांधाबांध करायला हवी. एव्हाना तो कोण कमलाकर आहे तो आपल्या खोलीवर गेला असला तर त्याची आपली चुकामुक झाली म्हणजे. गौरीकडे पाहून तिने हात उंच केला. हातातला हातरुमाल जोरजोराने हलविला. गौरीला तो दिसला नसावा. कदाचित कसल्या तरी तंद्रीत ती तिथे उभी असावी. ललितेला तिचे ते झोपेतले अर्थशून्य शब्द आठवले. नको नको, असं काय बरं. ती हसली, वळली आणि झपझप चालू लागली. आता तिच्या मनात येऊ लागले, कमलाकर वसतिगृहात आपली चौकशी करून गेला तर त्याला विनाकारण पुन्हा हेलपाटा पडेल. आपण कलिकेपाशी चिठ्ठी नाहीतर निरोप ठेवायला हवा होता. त्याला काय वाटेल, या शिकलेल्या मुलींना काही रीतभात नाही. तो दुपारी पुन्हा येईल, पण तेव्हा तर आपल्याला गावात यायचं आहे. आपण दारात दिसलो की प्रमिला, विमला आणि मंगला आपल्या भोवती गराडा घालतील. ताई, मला काय आणलंस, मला काय आणलंस म्हणून विचारून भंडावून सोडतील. प्रत्येकाची आवडती अशी काहीतरी वस्तू अगदी अगत्याने न्यायला हवी. प्रमिलेसाठी एखादी नव्या गोड गाण्याचे रेकॉर्ड, विमलेसाठी एखादे डौलदार एव्हर सिल्वरचे भांडे आणि मंगलेसाठी तिला तर गाडाभर पिना आणि रिबिनी दिल्याच पाहिजेत. नाहीतर स्वारी बसेल फुरगटून आणि मग तिची समजूत काढण्याकरिता तात्यांना भर उन्हात बाजारात जावे लागेल. आपल्याला ही क्रीम घ्यायचीच आहे. हे सारे सामान घेऊन मगच कॉलेजवर परत जावे, म्हणजे कमलाकरांची आणि आपली दुपारी नक्की गाठ पडेल. ती लक्ष्मी रोडकडे वळली. चालता चालता सकाळच्या आठवणी तिच्या मनात जाग्या होऊ लागल्या. रात्री गाढ अशी झोप तिला केव्हाच लागली नाही. असे असून उजाडू लागताच तिला जाग आली. एखादी कळी उमलू लागावी तसे खिडकीतून दिसणारे आकाश भासत होते. जणू काही तिची झोपमोड होऊ नये म्हणून हलक्या पावलांनी प्रकाश खोलीत शिरत होता. गौरी मात्र अगदी गाढ झोपी गेली होती. तिला उठवावयाचे ललितेच्या जीवावर आले. ती तशीच आपल्या अंथरुणावर पडून राहिली. 1-2 मिनिटांनी पलीकडच्या खोलीतून नानांचा आवाज तिच्या कानांवर पडला. हे बघ, तू पडून जरा राहा. इतकं डोकं दुखतंय तरी. अगं, मी चूल पेटवतो, गौरी करील चहा. माईचं उत्तर काही ललितेला ऐकू आलं नाही. क्षणभराने नानांचा स्वर पुन्हा तिला ऐकू आला. तुला बांधूनच ठेवायला हवी. त्यानंतर सारे स्तब्ध झाले. मात्र मध्येच माई खुदकन हसल्याचा ललितेला भास झाला. थोड्या वेळाने नानांचे 3 अस्पष्ट शब्द तिला ऐकू आले. त्यांचा आवाज किंचित घोगरा वाटत होता. कारकुनाची हाल रागावू नकोस. चहा घेताना ललितेने माईंकडे पाहिले.
एक फडके त्यांनी डोक्याभोवती करकचून बांधलेले होते. त्यांचे डोके खूपच दुखत असावे, पण त्यांच्या वागण्यात आणि बोलण्या चालण्यात रात्रीचा त्रासिकपणा मुळीच नव्हता. मध्येच धाकटा मुलगा रडत रडत उठला. त्यांनी त्याला जवळ घेतले. त्याची समजूत घालीत चहा केला. चहाबरोबर पोहेसुद्धा केले होते त्यांनी. ललिता निरोप घेऊन निघाली तेव्हा आपली आठवण म्हणून त्यांनी कापड दिले तिला. गोंदल्यासारखे मोठे नाजूक हिरवे ठिपके होते त्या कापडावर. ते देता देता माई म्हणाल्या, "हे शिवून अंगात घालायला हवं. आणि हे बघ ललिता, होता होईल तो आपल्या लग्नाचं पुण्यातच जुळीव तू. म्हणजे मला तुझ्यावर अक्षता टाकायला तरी येता येईल." हे सारं आठवून ललितेला मोठा विस्मय वाटला. गौरीकडे कुठून राहायला आलो असे काल रात्री तिला होऊन गेले होते. पण आज सकाळी जणू काही रात्रीची भूते दिवसाचा प्रकाश दिसताच कुठल्या कुठे पळून गेली होती. नाना आणि माई गरिबाच्या संसारात सुद्धा सुखी आहेत असे तिला वाटू लागले. त्या घरात प्रकाश आणि अंधार हातात हात घालून नृत्य करीत असलेली तिला दिसली. तिची पावले आझाद स्टोअर्सच्या रस्त्याने जात होती, पण तिच्या डोळ्यांपुढे एकसारखे ते नृत्य तरंगत होते. आझाद स्टोअर्स पुढे येताच ललिता विचारात पडली. दुकानाच्या दारात 4-5 मोटारी उभ्या होत्या. आताही खूप गर्दी असावी. इथे आपली खरेदी लवकर होणार नाही या कल्पनेने ती पुढे चालू लागणार होती. इतक्यात दुकानाच्या मालकाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने आपल्याला ओळखले हे तिच्या लक्षात आले. आपण दुसरेच काहीतरी पाहण्याकरिता दारात उभ्या राहिलो आहोत असे नाटक करणे आता तिला प्राप्त होते. पाठमोरी राहून ती पाहू लागली. उजव्या बाजूच्या प्रशस्त 3 मजली इमारतीवर राजगृह ही अर्धवर्तुळाकार अक्षरे उन्हात चमकत होती. जणू काही एखाद्या सुंदर तरुणीने लावलेली कुंकवाची चंद्रकोरच. जलतरंगाच्या मंजूळपणाशी स्पर्धा करणारे 9 ठोके त्या अक्षराजवळच्या घड्याळात पडले. "अगं बाई," असे म्हणून ललितेने पाठ फिरवली. दुकानाच्या पायऱ्या चढून लगबगीने ती आत आली. दुकानदाराने हसत मुखाने केलेला नमस्कार परत करीत ती म्हणाली, "मोठी सुंदर इमारत आहे नाही?" तो हसत उत्तरला, "या हॉटेलाला वाईट म्हणायची आमची काय छाती आहे? बडी बडी माणसं इथं उतरतात. त्यांची सारी खरेदी आमच्याकडेच होते. तेव्हा ज्याची खावी पोळी." ललिता त्याला काहीतरी गमतीदार उत्तरं देण्याच्या विचारत होती. इतक्यात तिचे लक्ष समोरचे झुलते दार उघडून बाहेर येणाऱ्या एका स्त्री पुरुषांच्या जोडीकडे गेले. ती चपापली. ते गृहस्थ तर मावशीचे यजमान होते. पण पण त्यांच्याबरोबर असलेली ती बाई, काय नटली होती ती. तिचे ओठ राघूच्या चोचीसारखे, छे, कलिंगडातल्या गरासारखे दिसत होते. तिचे ते कुरळे केस, कानातले लांबट दूर, ती मुरडत चालण्याची पद्धत, दोघांच्या हातात खरेदी केलेल्या सामानांच्या कितीतरी पुडकी होती. हे पाहता पाहता ललितेला तात्यांच्या पत्राची आठवण झाली. मावशी आपल्या घरी गेली आणि इकडे तिचे यजमान कुणीतरी नटव्या बाईला बरोबर घेऊन खरेदी करीत फिरत आहेत. याचा तिला अर्थच कळेना. चटकन पुढे होऊन त्यांना आपली ओळख द्यावी असे तिच्या मनात आले. त्याच क्षणी त्यांचे लक्ष तिच्याकडे गेले. "हॅलो ललिता," म्हणून मनपूर्वक स्मित करून ते पुढे येतील आणि हस्तांदोलनाकरिता हात पुढे करतील असे तिला वाटले. 5 वर्षांपूर्वी मावशीचे लग्न झाले. तेव्हा नाशिकला महिनाभर त्यांच्या घरी राहिली होती ती. त्यावेळी त्यांची उठल्या सुटल्या इंग्रजी बोलायची आणि इंग्रजी शिष्टाचार पाळायची लकब तिला पुरी ठाऊक झाली होती. मावशी आपल्या घरी का गेली आहे हे कळेल या कल्पनेने त्यांच्याशी बोलायला ती अधिकच उत्सुक झाली. पण त्यांची आणि तिची नजरानजर झाली मात्र एखादे जनावर कशाला तरी बुजावे आणि तोंड फिरवून त्याने दुसरी वाट धरावी तसे ते एकदम वळले. दुकानाच्या दुसऱ्या टोकाच्या काउंटरपाशी जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या मागोमाग ती बाईही लचकत मुरडत गेली. तिचा चेहरा क्षणभर ललितेच्या दृष्टीला स्पष्टपणे पडला. नट्यापट्ट्यावरून ती कुणीतरी नटी असावे असे तिला प्रथम वाटले. पण ही बाई आपण कधी पडद्यावर पाहिली नाही अशी आता तिची खात्री झाली. मावशीच्या यजमानांच्या आताच्या वर्तनाने ती अधिकच गोंधळली. त्यांनी मुद्दाम आपले तोंड चुकविले असा संशय तिला आला. यावेळी पुढे होऊन आपण त्यांना ओळख दिली
तर कसे होईल याचा ती विचार करू लागली. इतक्यात तिच्या पुढे उभ्या असलेल्या दुकानदाराने प्रश्न केला, काय देऊ आपल्याला? एखादी नवीन चांगली रेकॉर्ड हवी आहे मला. एखादी? हो. मग मोठं कठीण काम आहे. म्हणजे? अहो, सध्या इतकी चांगली गाणी आली आहेत आमच्याकडे. नूरजहान आहे, सुरैया आहे, ढंगदार लावण्या आहेत. सारं ऐका आणि मग आपणहून तुम्ही 5 गाणी खरेदी करता की नाही ते पहा. आतल्या बाजूच्या कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून ललिता नवी गाणी ऐकू लागली. शैलजाबरोबर अनेकदा ती या दुकानात आली होती. पण दुकानदारांच्या शब्दात सहसा न आढळणारा खरेपणा आज तिथे तिच्या अनुभवाला आला. 1-2 नवीन लोकप्रिय गाणी ऐकून त्यातले कुठले तरी निवडावे आणि पटकन उठावे अशा विचाराने ती प्रथम ऐकायला बसली. पण अनेक नाचऱ्या, नाजूक, लयदार स्वरांनी जणू काही आपल्या तलम रेशमी जाळ्यात हा हा म्हणता तिला बद्ध करून टाकले. तिच्या मनाची सारी तरलता जागृत झाली. त्याचा स्वैर चंचलपणा गुणगुणू लागला. हृदयात कुठेतरी लपून बसलेली अगणित अस्फुट स्वप्ने हळूच वर डोकावून पाहू लागली. तिला एक विचित्र भास होऊ लागला. सारे जग ही एक मोठी फुलबाग आहे. त्या बागेत चिमण्या फुलपाखराचे थवेच्या थवे फुलाफुलांवरून झेप घालीत आहेत. त्यांच्या इवल्या इवल्या पंखांचे ते रंग किती नाजूक, किती मोहक, किती विविध, केशरी, चंदेरी, अंजिरी, सोनेरी. सृष्टीतल्या साऱ्या सुंदर रंगांचे संमेलन भरले होते तिथे. डोळ्यांवर झोप दाटत असताना एखाद्याने धडपडून जागे राहण्याचा प्रयत्न करावा तशी संगीताच्या त्या विचित्र मोहिनीतून मुक्त होण्याचा तिने प्रयत्न केला. पण काही केल्या तो यशस्वी होईना. अभ्यासाच्या नादात कितीतरी महिने तिने आपल्या हृदयाच्या साऱ्या नाजूक भुका मारून टाकल्या होत्या. कथा, कादंबऱ्या वाचायच्या नाहीत. सृष्टी सौंदर्य पाहून मनाला परित्सुक होऊ द्यायचे नाही. अंथरुणावर पडल्यावर सुद्धा कल्पनेला स्वैर सोडायचे नाही. तिला परीक्षेभोवतीच घिरट्या घालायला हवे. असं गेले 4 महिने तिचा अखंड क्रम चालला होता. इतके दिवस पिंजऱ्यात बंदिवान होऊन पडलेले मनाचे ते पाखरू आता मुक्त झाले होते. तिने त्याला खूप खूप चुचकारून पाहिले. त्याच्याशी लाडीगोडी लावली. पण काही केल्या ते पुन्हा पिंजऱ्यात येऊन बसेना. मधुर संगीताचे ते सुंदर सूर आपल्याला कुठेतरी दूर दूर घेऊन जात आहेत असा ललितेला भास झाला. कुठे बरं आली होती ती? ती स्वप्नसृष्टी होती? छे, ती कुठली तरी यक्षभूमी असावी. तिथे कुणी कण्हत नव्हते, स्पुंदत नव्हते. सारी माणसे गात होती, नाचत होती. तिथे म्हातारे चेहरे नव्हते. दुःख, दैन्य, दारिद्र्य यांच्या पावलांचा पुसट ठसा सुद्धा कुठे दिसत नव्हता. जिकडे तिकडे यौवनाचे, आनंदाचे राज्य पसरले होते. एकदम मीराबाईच्या भजनाची एक रेकॉर्ड लावली गेली. गायिकेचा कंठ विशेष गोड होता. असे नाही, पण त्या भजनाच्या शांत गंभीर सुरात आत्तापर्यंतच्या गाण्यापेक्षा काहीतरी निराळं होतं अशी ललितेला एकदम जाणीव झाली. आत्तापर्यंत ऐकलेल्या निरनिराळ्या ढंगदार गाण्यात उन्माद होता. या गीतात आर्तता होती. या गाण्याने जणू काही ती सावध झाली. रेकॉर्ड संपताच ती म्हणाली, पुरे आता. नोकराने आदबीने विचारले, कुठल्या कुठल्या रेकॉर्ड्स बांधू? मला फक्त एकच हवी आहे, हे मीराबाईंचे भजन. नोकराने क्षणभर आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. आपण वाजवून दाखविलेली चित्रपटातली गाणी ऐकल्यानंतर त्यातली एखादी तरी रेकॉर्ड ज्याने खरेदी केली नाही असे गिऱ्हाईक त्याला उभ्या महिन्यात भेटले नव्हते. या तरुण कॉलेज कन्यकेच्या अरसिकपणाची कीव आली त्याला. रेकॉर्ड घेऊन ललिता बाहेर आली. विमलसाठी दुकानाच्या दुसऱ्या भागातून तिने चटकन एव्हर सिल्वरची डौलदार छोटी पातेली पसंत केली. तात्यांना वेळी अवेळी चहा करून द्यावा लागतो. तो करायला ही छोटीशी पातेली छान होईल असे तिच्या मनात आले. कागदात गुंडाळलेली ती पातेली घेता घेता दुकानातल्या घड्याळाकडे तिने पाहिली. 9:45 व्हायला आले होते. मंगलाबाईच्यासाठी खरेदी व्हायचीच होती अजून. मनातल्या मनात आपल्या छानदिष्टपणाला दोष देत ती दुकानाच्या 3ऱ्या भागात गेली. तिने भराभर निरनिराळ्या रंगाच्या रिबिनी घेतल्या. मग लगबगीने ती पिना पाहू लागली. नोकराने अनेक नवे नमुने तिच्या पुढे ठेवले. शेवटचा नमुना हातात धरून तो पुढे करीत तो म्हणाला, हल्लीची लोकप्रिय पिन आहे ही ताईसाहेब.
चित्रपटात जसा रतन, त्याने पुढे केलेले पान ललितेने हातात घेतले. त्याच्या म्हणण्यातले सत्य तिला लगेच पटले. काल गौरीने लावलेल्या पिना असल्याच होत्या. ते पान खाली ठेवीत ती म्हणाली, दिसायला मोठे छान आहेत या, पण यांच्यावरले हे घुबड मोठं अशुभ मानतात आपल्याकडं. एखाद्या संशोधकासारखा गंभीर चेहरा करून तो नोकर म्हणाला, हे घुबड नाही माई, या पक्षाला रॅव्हेन म्हणतात. त्याचे ते पांडित्य ऐकून ललिता हसत त्याला काहीतरी विचारणार होती. इतक्यात तिचे लक्ष पलीकडे जोरजोराने बोलत उभ्या असलेल्या दोघा तरुणांकडे गेले. एकाचे शब्द तिला ऐकू आले, कितीही शिकल्या तरी भागूबाई त्या भागूबाईच. दुसरा उद्गारला, अरे आमचे संस्कृत कवी काय गाढव होते? त्यांनी सांगूनच ठेवलंय, विनाश्रयत न तिष्ठन्ते पंडिता वनिता लता. कुठल्या सुशिक्षित मुलीने कसला भित्रेपणा दाखविला होता कोणाला ठाऊक. तिचे निमित्त करून शिकलेली मुलगी म्हणजे एक नाजूक बाहुली, पोपटपंची करणारी एक सुंदर पुतळी, अशा अर्थाची त्यांची टीका 2-3 मिनिटं चालू होती. समोरच्या पिनांकडे न पाहता ललिता लक्ष देऊन ते ऐकत राहिली. तिला एकदा वाटले असं पुढे व्हावं आणि त्या 2 चटोर गप्पीदासांना म्हणावं, आता तुमच्या तोंडाला कुलूप घालता की. लगेच आपल्या या क्षणिक आवेशाचे तिला हसू आले. तिला वाटलं, मामा वरेरकरांच्या नायिकेला असला अभिनय खास शोभेल. ती पुढे होऊन असा नुसता प्रश्न विचारणार नाही. त्या तरुणांना थोडासा प्रसादही देईल ती, पण आपल्याला मात्र काही केलं ते जमणार नाही. ती बडबड ऐकता तिचे मन चिडून अस्वस्थ झाले. तिचा अभिमान दुखावला गेला. गेल्या 2 वर्षातले कॉलेजातले अनेक लहान सहान प्रसंग तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. प्रौढ मुलामुलींमध्ये पूर्वी इतका परकेपणा आता राहिला नसला तरी तरुणीकडे पाहण्याच्या तरुणाच्या दृष्टीत अवमानाची आणि अधिक्षेपाची छटा दुग्गोचर होते, याचा तिला अनेकदा अनुभव आला होता. मनात रुतून बसलेली ती शल्ये या धक्क्यासरशी सलू लागली. आता निरनिराळ्या पिना पाहत बसण्याचा कंटाळा आला तिला. तिने त्या घुबडांच्या पिनांचे एक मोठे पान उचलले. 6 पिना होत्या त्यात. लहान मुलांना काय कुठलेही पाखरू आवडते, तेव्हा मंगलला या पिना खास आवडतील, असे मनाशी म्हणत तिने ते पान हातात घेतले आणि पैसे चुकते करून ती लगबगीने दुकानातून बाहेर पडली.